वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज परत NCERT आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकातून मित्रांनो इयत्ता 5वी ते 12वी जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेटसाठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे सगळे जे प्रश्न आहे मित्रांनो ते 5वी ते 12वी NCERT प्लस स्टेट बोर्डच्या पुस्तकातून घेतलेले आहे. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत वारंवार रिपीट होत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. एक एक प्रश्न जे असणार आहे ते फार इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. तर चला मित्रांनो पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. अशा प्रकारे पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे की हे बघा, सिंधू संस्कृतीतील प्रशस्त महास्नानगृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडेल. हे बघा मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. सिंधू सभ्यतेबाबत हा प्रश्न विचारला आहे की सिंधू संस्कृतीतील प्रशस्त महास्नानगृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे: मोहंजोदडो, कालीबंगन, धोलावीरा किंवा दयामाबाद. तर हे बघा मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मोहंजोदडो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की मोहंजोदडो, ऋतिक रोशनची एक मूवी सुद्धा होती, हे लक्षात ठेवा तुम्ही. मोहंजोदडो. गुरुजवळ बसून मिळवलेल्या ज्ञानापासून या ग्रंथाची निर्मिती केली गेली. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे. आणि अशा प्रकारे येथे विचारलेलं आहे की गुरुजवळ बसून मिळवलेल्या ज्ञानापासून या ग्रंथाची निर्मिती केली गेली. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे: आर्यनके, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद किंवा सामवेद. तर हे बघा मित्रांनो, गुरुजवळ बसून जेव्हा ज्ञानाची निर्मिती केली गेली त्या ग्रंथाचं नाव असणार आहे उपनिषद. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 3, वैदिक काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न CTET आणि TET मध्ये वारंवार रिपीट होत आहे की वैदिक काळातील लोकांचा जे प्रमुख व्यवसाय होता ते कोणता होता. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे: व्यापार, कुक्कुटपालन, मासेमारी किंवा शेती. तर हे बघा मित्रांनो, वैदिक काळातील जे लोकांचा प्रमुख व्यवसाय असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच शेती. कारण वैदिक काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती होता. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हे सगळे जे प्रश्न आहे मित्रांनो ते 5वी ते 12वीच्या पुस्तकातले आपण सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहोत. आणि NCERT प्लस महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातून हे प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो. फार इम्पॉर्टंट हे प्रत्येक क्वेश्चन असणार आहे तुमच्यासाठी. खूप मेहनत करून हे प्रश्न आम्ही तयार केलेले आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नद्याच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या. हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आणि कोणत्या नद्याच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची वसाहत्या होत्या आपल्याला इथे ओळखायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत: चिनाब व झेलम, विवस्ता व रावी व सिंधू किंवा गंगा व ब्रह्मपुत्र. तर हे बघा मित्रांनो, हडप्पा संस्कृतीची वसाहती जे होत्या ते रावी आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 5 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नावर ज्या ग्रंथात चर्चा केली तो ग्रंथ कोणता. मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि वाचा की ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नावर ज्या ग्रंथात चर्चा केली जाते तो ग्रंथ कोणता. 4 ऑप्शन आपल्या समोर इथे दिलेले आहेत: ब्राह्मण ग्रंथ नसणार हे मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. अर्थववेद, उपनिषदे किंवा सामवेद. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन मागे पुढे झालेला आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की उपनिषदे याचे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे इथे दिलेला आहे. हा प्रश्न आपल्याला मराठी भाषेत सुद्धा
यूज होऊ शकतो मित्रांनो, की पन्नी यांनी लिहिलेला अष्टधाई हा ग्रंथ कशावर आधारित आहे. पहिला प्रश्न तर असा तयार होतो की पन्नी याने कोणता ग्रंथ लिहिला. तर हे बघा मित्रांनो, पन्नी याने अष्टधाई हा ग्रंथ लिहिला, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि अष्टधाई हा ग्रंथ कशावर आधारित आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. व्याकरण, राजकारण, समाजकारण किंवा कूटनीती. तर हे बघा मित्रांनो, पन्नीद्वारा लिहिलेला अष्टधाई हा ग्रंथ जे असणार आहे ते व्याकरणावर आधारित असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, एक PDF तयार करायला जवळपास 2 तास लागतात आम्हाला. एक PDF 20 प्रश्नासाठी तयार करायला जवळपास 2 तास लागतात आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला, एडिटिंग करायला जवळपास 30 मिनिट. म्हणजे मित्रांनो, 20 क्वेश्चनची व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला जवळपास 2.5 तास लागत आहे मित्रांनो. आणि ही सगळी जी मेहनत आहे फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो, कारण तुमचे 90+ कसे होतील हे आमचा एक मात्र उद्देश आहे मित्रांनो. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्टसुद्धा आम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. हा बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तर असा बनतो की चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला किंवा अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, असे 2 प्रश्न तयार होतात. की अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला. आणि दुसरा प्रश्न, यांचं दुसरं नाव विष्णुगुप्त सुद्धा आहे मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांचे नाव चेंज करून प्रश्न टाकला होता, तर थोडा वाद त्या प्रश्नात झालेला होता. विष्णुगुप्त हे नाव तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि दुसरा प्रश्न असा तयार होणार की चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, तर चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे अर्थशास्त्र. आता येथे विचारलेलं आहे की अर्थशास्त्र हा जे ग्रंथ आहे ते कशाशी संबंधित आहे, विषय काय आहे, म्हणजे नेमका याचा विषय काय असणार आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, चाणक्याद्वारा लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ जे असणार आहे ते राजकारणाशी संबंधित असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. NCERTची जी NCERTच्या जे SST असतो म्हणजे इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र असतो, ते त्यात बहुतेक प्रश्न जे आहेत ते म्हणजे क्वालिटी प्रश्न असतात मित्रांनो. म्हणजे पुस्तकाच्या आधारे, पुस्तकाचा संदर्भ घेऊन सीटेटमध्ये त्याबद्दल काही प्रश्न विचारले जातात. तशाच प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला TATच्या परीक्षेतसुद्धा पाहायला मिळणार. तुम्ही 2013 ते 2021च्या क्वेश्चन पेपर पाहून घ्या, पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजे तशाच प्रकारचे मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला TATच्या परीक्षेतसुद्धा पाहायला मिळतात. मेघदूत या काव्यसंग्रहाची रचना कोणी केली. प्रश्न अशा प्रकारे येथे दिलेला आहे की मेघदूत हा काव्यसंग्रह आहे आणि हा काव्यसंग्रहाची रचना कोणी केली. प्रश्न असा सुद्धा विचारू जाऊ शकतो की मेघदूत काय आहे. मेघदूत नाटक आहे, उपन्यास आहे, काय आहे. तर मेघदूत जे असणार आहे ते काव्यसंग्रह असणार आहे मित्रांनो. आणि रचना कोणी केली, येथे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे 4. कालिदास, बाणभट्ट, भारवी किंवा महेंद्र वर्मा. तर बघा मित्रांनो, मेघदूत या काव्यसंग्रहाची जी रचना केली आहे ती कालिदास यांनी केली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. आणि मेघदूत हे काय आहे, तर मेघदूत हे काव्यसंग्रह आहे मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे, वज्रसूची हा ग्रंथ कोणी लिहिला. 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे आणि यावेळी ग्रंथाचं नाव आहे वज्रसूची हा ग्रंथ कोणी लिहिला. 4 ऑप्शन दिलेले आहे, कौटिल्य, मुद्रा राक्षस, अश्वघोष किंवा मिनांडर. तर हे बघा मित्रांनो, वज्रसूची हा ग्रंथ जे लिहिला आहे ते अश्वघोष यांनी लिहिला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर असणार आहे. ऑप्शन मागे पुढे झालेला आहे मित्रांनो, ते तुम्ही थोडं लक्षात ठेवा, कारण की PDF तयार करताना ही चूक होऊन जाते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की गायन कसे करावे. मोस्ट IMP हा प्रश्न सुद्धा असणार आहे मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न आहे पण मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे. यापूर्वीच्या TATच्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता की गायन कसे करावे याचे मार्गदर्शन डॅश डॅश साहित्यात केले आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की गायन कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या साहित्यात दिलेले आहे. अर्थववेद, उपनिषद, सामवेद किंवा यजुर्वेद. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 सामवेदमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ज्वाइन करू शकतात. अगर आप हिंदी के वीडियोस देखना चाहते हो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2024 की बात हम करते हैं, तो हिंदी की हमारे चैनल पर एक प्लेलिस्ट तैयार है.
दोस्तों आप वहां से जाकर हिंदी के तमाम वीडियो देख सकते हैं। साथ ही साथ 2020 और 2021 के प्रीवियस ईयर के क्वेश्चन भी हमने वहाँ पर स्पष्टीकरण के साथ उसके वीडियो बनाए, आप वहाँ से जाकर वीडियो देख सकते हैं। अभी हम एनसीईआरटी के और स्टेट बोर्ड का इस्तेमाल करके इतिहास के बहुत बेहतर प्रश्न आपके लिए बना रहे हैं दोस्तों। और इतिहास विषय की भी एक प्लेलिस्ट जो है, हमारे समाजशास्त्र विषय की एक प्लेलिस्ट जो है हमारे यूट्यूब चॅनल पर हमने अपलोड कर दी है दोस्तों। वहाँ पर कम जवळपास 17-18 व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन आपण हे व्हिडिओ पाहू शकतात मित्रांनो। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट जे आहे ते आमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो। पाहूया प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य, हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला येथे विचारलेलं आहे की राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे असणारे राज्य कोणते। हे बघा मित्रांनो, जेव्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारे सर्वात मोठे राज्य विचारले जातात तर ऑप्शन असतो राजस्थान, आणि जेव्हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य विचारले गेले तर ऑप्शन असणार आपला उत्तर प्रदेश। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश होय। हा प्रश्न मित्रांनो 3 वेळा टीईटीच्या परीक्षेत विचारला गेला आहे आतापर्यंत 2013 ते 2021। मी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो की टीईटीमध्ये आता प्रश्न रिपीट व्हायला लागले आहे सीटेट सारखे। तर हा प्रश्न मित्रांनो 3 वेळा यापूर्वी विचारला गेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा की पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता होय। ऑप्शन 4 दिलेले आहे, पोर्टो रिको गर्ता, मरियाना गर्ता, सुंदा गर्ता किंवा साऊथ सँडविच गर्ता। तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मरियाना गर्ता जे आहे ते पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो, आमची भाषा एक हिंदी आणि भाषा 2 मराठी आहे। मराठीसाठी आम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागत आहे, खूप वाचन आणि प्रश्नोत्तर पाहावे लागत आहे मित्रांनो, हे फक्त तुमच्यासाठी आहे। यानंतर आणि जर आमची स्पेशल सब्जेक्टसुद्धा हिंदी आहे आणि आमची प्रथम भाषासुद्धा हिंदी आहे मित्रांनो, परंतु तुमच्यासाठी मराठीची खूप प्रॅक्टिस करावी लागत आहे, हे सत्य आहे। प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर। हा प्रश्न 2021च्या परीक्षेत विचारला गेला होता मित्रांनो की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते। लोकांनी लोणार सरोवर, विद्यार्थ्यांनी लोणार सरोवर हे उत्तर दिले होते मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी, परंतु मित्रांनो लोणार सरोवर याचं उत्तर नाही, याचे उत्तर जे असणार आहे ते असणार आहे वुलर सरोवर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 राज्यशास्त्र विषयाचा प्रश्न इथे घेतलेला आहे मित्रांनो की भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे। हे बघा मित्रांनो खूप IMP हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सुद्धा 3 ते 4 वेळा आतापर्यंत टीईटीच्या 2013 ते 2021च्या परीक्षेत दोघी पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो की भारतीय संविधानातील अनुच्छेद 51, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो की अनुच्छेद 51 कशाशी संबंधित आहे। 4 ऑप्शन दिलेले आहेत, शाश्वत मूल्ये, नागरी सेवा, परराष्ट्र धोरण किंवा पंतप्रधान। तर हे बघा मित्रांनो अनुच्छेद 51 जे संबंधित असणार आहे ते परराष्ट्र धोरणाशी संबंधित असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 15। आता प्रश्न क्रमांक 15 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की बहुजन समाज पक्ष डॅश डॅश यांनी स्थापन केला। हे बघा मित्रांनो बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, काशीराम किंवा बाळासाहेब ठाकरे। तर हे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो शरद पवारचे जे पक्ष असणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वी होता, आता त्यांची जी निशाणी आहे ते तुतारी के काय आहे, आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जे राज्य समाज पक्ष होता किंवा पक्ष होता जिथे असणार होता आपला शिवसेना। बाळासाहेबाची शिवसेना आता उद्धव ठाकरेची शिवसेना हा पक्ष झालेला आहे। याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो कांशीराम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की गुजरातमधील विजय प्रित्यर्थ अकबराने याचे बांधकाम केले। हे बघा मित्रांनो गुजरातमधील विजय प्रित्यर्थ
जवळ अकबराने याचे बांधकाम केले, असा प्रश्न इथे दिलेला आहे. बुलंद दरवाजा, कुतुब मिनार, ताजमहल, लाल किल्ला. तर हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर माहीत सुद्धा नसेल तर तुम्हाला गुजरातचा इथे उल्लेख केलेला आहे. आणि कुतुब मिनार तुम्हाला माहीत आहे की दिल्लीमध्ये आहे, ताजमहल आग्रामध्ये आहे आणि लाल किल्ला सुद्धा दिल्लीमध्ये आहे. तर एक गेसिंग सुद्धा आपण इथे लावू शकतो मित्रांनो की योग्य उत्तर बुलंद दरवाजा असणार. मी सुद्धा अशाच प्रकारे या प्रश्नाची या उत्तराची गेसिंग लावली होती मित्रांनो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. हा प्रश्न मोस्ट IMP आहे कारण की चैतन्य महाप्रभू, शंकरदेव आणि सूरदास यांच्याबद्दल हा प्रश्न विचारले जात आहे. 3 लोकांचा इथे उल्लेख केलेला आहे मित्रांनो. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी डॅश डॅश महत्त्व सांगितले. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. कृष्ण भक्तीचे, राम भक्तीचे, शिवभक्तीचे किंवा विठ्ठल भक्तीचे. तर हे बघा मित्रांनो, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव आणि सूरदास यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 2021च्या परीक्षेत विचारला गेला होता. जनरल नॉलेजच्या बेसवर हा मित्रांनो हा प्रश्न विचारला गेला होता. कोणत्याही पुस्तकात हा प्रश्न नाही आणि जनरल नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न 2020च्या परीक्षेत विचारला गेला होता की जगातील सर्वात मोठे फूल. हे बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठे फूल कोणते, आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. कमल, रॅप्लोशिया, ऑस्टर, सूर्यफूल. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे रॅफ्लेशिया, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 हा प्रश्न सुद्धा पूर्वीच्या TETच्या परीक्षेत 2020च्या परीक्षेत विचारला गेला होता की श्वासनाचे विकार डॅश डॅशमुळे होतात. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि श्वासनाचे विकार कशामुळे होतात आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण किंवा मृदा प्रदूषण. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे हवा प्रदूषण. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. 20 पैकी तुमचे मार्क्स किती मिळाले मित्रांनो, कमेंट करून आम्हाला सांगा. जवळपास 15 मार्क्स, कमीत कमी 14-15 मार्क्स तुम्हाला 20 पैकी भेटायला पाहिजे. येथे दिलेलं आहे की और हमारी हिंदी की जो क्लास है वो 9 PM को रहेंगी दोस्तों. याद रखेंगे आप कि हिंदी की जो क्लास है हमारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 और पेपर 2 के लिए जो है क्लास का वक्त 9 बजे रहेगा. मैं आपको बता रहा हूँ कि हमारी प्रथम भाषा जो है वो हिंदी है पेपर 1 और पेपर 2 के लिए, लेकिन आप लोगों के लिए मराठी की बहुत ज़्यादा प्रैक्टिस करनी पड़ रही है और ठीक ढंग से जो है हम आपके लिए मराठी, SST, बाल मानसशास्त्र हे सगळे जे विषय आहे ते मराठी भाषेतच येणार आहे. म्हणून मराठी भाषा आपल्याला इथे वापरावी लागत आहे मित्रांनो. जर तुमचा हिंदी मीडियमसुद्धा असेल आणि तुमची सेकंड लँग्वेज कोणतीही असो, इंग्लिश असो किंवा मराठी असो, तुम्हाला पूर्ण पेपर जे आहे ते SSTचं सेक्शन असो, सायन्सचं सेक्शन असो, मॅथ्सचं सेक्शन असो किंवा बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं सेक्शन असो मित्रांनो, प्रत्येक प्रश्नपत्रिकेची जी भाषा असणार आहे ती मराठी भाषा असणार आहे. म्हणून मराठी भाषेचा आपल्याला इथे वापर करावा लागत आहे आणि मराठी भाषेचा तुमच्यासाठी खूप अभ्यास करावा लागत आहे मित्रांनो, हे सत्य आहे. प्रश्न क्रमांक 19 और हमारी जो हिंदी की क्लास है वो 9 बजे रहेंगी. आप याद रखेंगे डेली 9 बजे हमारी हिंदी की लाइव क्लास रहेंगी जिसमें आपको टॉप क्वालिटी क्वेश्चन जो है हिंदी के पेपर 1 और पेपर 2 के लिए देखने के लिए मिलेंगे. प्रश्न अशा प्रकारे इथे विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो आणि कोणते खनिज जे आहे ते पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. तांबे, मॅग्नीज, सोने किंवा बक्साइट. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे मॅग्नीज. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आपण NCERT आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातून काही प्रश्न 20 प्रश्न पाहिले. जवळपास मित्रांनो हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्नांचा तुम्ही सराव करत राहा. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे समाजशास्त्र विषयाची सुद्धा. तेथे जाऊन तुम्ही आमच्या प्रिव्हियस व्हिडिओ पहा मित्रांनो. एक व्हिडिओ जे असणार आहे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे मित्रांनो. आणि शेवटचे 20-22 दिन, जस्ट 22 डेज लेफ्ट, शेवटचे 22 दिन बाकी आहे मित्रांनो. तर आपला जे अभ्यास आहे आता 5-5, 6-6 तास कमीत कमी तुम्ही करा मित्रांनो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही सिलेक्टेड प्रश्नांसोबत.